नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLM CET 2025चं रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने करायचे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचं LLB झालेले आहेत, असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि जे विद्यार्थी फायनल इयरच्या लास्ट सेमिस्टरला असतील, असे विद्यार्थी सुद्धा हे रजिस्ट्रेशन करू शकतात. फायनल सेमिस्टर म्हणजे कोणती सेमिस्टर? 6th सेमिस्टर. आता जे विद्यार्थी 5th सेमिस्टरला असतील, हे विद्यार्थी इथे पार्टिसिपेट करू शकत नाहीत. जे विद्यार्थी 6th सेमिस्टरच्या एक्झामिनेशनमध्ये असतील, ते विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. सध्या जर आपण बघितलं, तर ऑलरेडी ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर आता चालू झालेलं आहे 5th सेमिस्टर. सो ऑब्व्हियसली कोणीही विद्यार्थी 6th सेमिस्टरला आता सध्या नसणार आहे. ओके. सो ऑब्व्हियसली तुम्ही तिकडे अप्लाय करू नका. जे विद्यार्थी LLB डिग्री ऑलरेडी झालेली आहे 2024 मध्ये, ते विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकतात किंवा जे विद्यार्थी 2025 मध्ये आता त्यांचं LLB झाले असेल, ते सुद्धा विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकतात. आता रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्याची लिंक ऑलरेडी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यावरून तुम्ही त्या रजिस्ट्रेशनची लिंक क्लिक करा आणि असं तुम्हाला इंटरफेस येऊन जाईल. अशा पद्धतीचा इंटरफेस आल्याच्या नंतर आता सर्व विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना CETचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर पहिलं तुम्हाला या जे रजिस्टर बटन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपण बघितलं तर मग तुम्हाला रजिस्टरवरती क्लिक केल्याच्या नंतर सर्व डिटेल्स तुम्हाला यामध्ये दिसेल. तुमचा फुल नेम यामध्ये मेन्शन करायचा आहे. युजर नेम तुम्हाला जो पाहिजे तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. ईमेल आयडी असाच ईमेल आयडी द्या, ज्यामध्ये तुम्हाला ओ-टी-पी सुद्धा येणार आहे. सो जो वर्किंग ईमेल आयडी असेल तो तुम्हाला यामध्ये द्यायचा आहे. मोबाईल नंबर सुद्धा जो चालू आहे तो प्रॉपरली यामध्ये तुम्हाला द्यावा लागेल, कारण की तिथे सुद्धा ओ-टी-पी तुम्हाला येणार आहे. त्यानंतर पासवर्ड जो तुम्हाला ठेवायचा आहे तो तुम्ही ठेवू शकता. नंतरला आपल्याला युजर नेम हे प्रॉपरली ठेवा, पासवर्ड हे प्रॉपरली ठेवा, बिकॉज नंतरला आपल्या या गोष्टी परत लागणार आहेत. सो कुठे ना कुठेतरी तुम्ही सेव्ह करून ठेवा युजर नेम आणि पासवर्ड. ईमेल आयडी नॉर्मली तुम्हाला माहिती असतो आणि मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला माहिती असतो. मग तुम्हाला एवढं सर्व मेन्शन केल्याच्या नंतर साइन अप या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर व्हेरिफिकेशन जो कोड आहे, जो की अशा पद्धतीने येईल. तो व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला ईमेलवरती जाईल आणि मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला जाईल. त्यासाठी मी तुम्हाला बोललो, की मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे वर्किंग असले पाहिजे, चालू असले पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्यामधून ओ-टी-पी घेऊन यामध्ये मेन्शन करू शकता. मोबाईलचा ओ-टी-पी नंबर असेल तो यामध्ये तुम्हाला एंटर करायचा आहे आणि व्हेरिफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय झाल्याच्या नंतर मग तुम्हाला जे काही साइन इन जे असेल युजर इंटरफेस अशा पद्धतीने ओपन होईल. मग जो तुम्ही युजर नेम ठेवलेला आहे, तो तुम्ही यामध्ये मेन्शन करा युजर नेम आणि जो पासवर्ड ठेवलेला आहे, तुम्ही सेट केलेला असेल, पासवर्ड तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे आणि लॉग इन या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप जी असेल LLM CET 2025 अप्लाय म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस हा ओपन होईल. अकॅडमिक इयर 25-26 यामध्ये तुम्हाला दिसते. LLM CET 2025 जे की आपण आता देत आहोत. कोड आहे तो आणि नेम जर आपण बघितलं तर LLM CET 2025 अशा पद्धतीने यामध्ये तुम्हाला दिसतं इंटरफेस. मग यावरती बाजूला तुम्हाला अप्लाय हा बटन तुम्हाला दिसणार आहे. त्या अप्लाय बटनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मग आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस ही स्टेप बाय स्टेप आपली चालू होणार आहे. सो नॉर्मली आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. अप्लायवरती बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर फर्स्ट जी इन्फॉर्मेशन असेल, इम्पोर्टंट डिक्लरेशन म्हणजे इथे लिहिलेलं आहे बघा. आय हिअर बाय डिक्लेअर दॅट आय हॅव सबमिटेड ओन्ली वन ॲप्लिकेशन for LLM CET 2025, if found more than one application is submitted by the candidate, only first application submitted by the candidate will be accepted आणि अदर जे असेल समजा एक्स्ट्रा तुम्ही जर भरले असेल ते नल अँड व्हॉइड होऊन जाईल. सो एकच आपल्याला हा फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म एकदाच फिलअप करायचा आहे. 2-3 वेळा फिलअप यामध्ये करू नका. ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला यामध्ये इथे दिसून येईल आणि या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती टिक केल्याच्या नंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं किती स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत, टोटल आपल्याला 8 स्टेप्स या फॉलो करायच्या आहेत. त्या वन बाय वन तुम्हाला आता मी सांगत आहे. सो सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला पर्सनल डिटेल्स यावरती तुम्हाला
ऑप्शन हा तुम्हाला येणार आहे. यामध्ये तुम्हाला सरनेम फक्त टाकायचं आहे. ओन्ली सरनेम विचारलेलं आहे ते टाका. फर्स्ट नेम जो आहे तो तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. फादर नेम और हसबंड नेम काही असेल त्यापैकी एक तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. मदर नेम यामध्ये मेन्शन करायचं आहे. डी-ओ-बी यामध्ये मेन्शन करायची आहे. जेंडर मेल, फिमेल जे आहे ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर कॅटेगरी मेन्शन करा. ओपन असेल तर जनरल त्यामध्ये मेन्शन करा. नॅशनॅलिटी इंडियन हे तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे प्लीज सिलेक्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन इफ कॅन्डिडेट बिलॉन्ग्स ऑफ एनी फॉलोइंग कोटा. समजा कोणत्या कोटा वगैरे त्यामधून तुम्ही जर असाल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. ॲड्रेसमध्ये कधी-कधी विद्यार्थी करस्पॉन्डन्स ॲड्रेस असतो आणि पर्मनंट ॲड्रेस डिफरंट असतो कधी-कधी. सो त्यामध्ये तुमचा पर्मनंट ॲड्रेस जर सेम असेल तर इथे सिलेक्ट करा येस म्हणून. ओके. त्यामध्ये येसवरती क्लिक केल्याच्यानंतर मग तुम्ही पर्सनल डिटेल्समध्ये जो काही ॲड्रेस आहे पर्मनंट तो तुम्ही प्रॉपरली त्यामध्ये मेन्शन करा. तो मेन्शन केल्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो इथे आपली पर्सनल डिटेल्स झाल्याच्यानंतर मग क्वालिफिकेशन डिटेल्स आपली चालू होईल आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर एल-एल-बी अपीयर हा एक ऑप्शन तुम्हाला येईल आणि एल-एल-बी पास हा एक तुम्हाला ऑप्शन येईल. सध्या आपण एल-एल-बी अपीयर या स्टुडंटचं आपण सध्या बघूया. इथे लिहिलेलं पण आहे आर यू एल-एल-बी पास और एल-एल-बी अपीयर. सो जे विद्यार्थी एल-एल-बी अपीयर असतील, 6 सेमेस्टरची एक्झामचं त्यांनी दिलं असेल, असे विद्यार्थी यामध्ये अपीयर म्हणून टाकू शकतात. ओके. आणि जे विद्यार्थी एल-एल-बी अपीयर म्हणून असतील, ते इथं अपीयर टाका. मुंबई युनिव्हर्सिटीमधून तुम्ही एक्झाम देत आहात का? येस. अदर युनिव्हर्सिटी असेल, तर त्यामध्ये अदर युनिव्हर्सिटी तुम्ही मेन्शन करू शकता. आणि इयर ऑफ अपीयर जर बघितलं, तर यामध्ये 2024 हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल आणि सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक करावं लागेल. कोणते विद्यार्थी? जे विद्यार्थी एल-एल-बी अपीयर आहेत, असे विद्यार्थी. ओके. आता ज्या विद्यार्थ्यांचे एल-एल-बी पास आउट आहेत, जे विद्यार्थी एल-एल-बी पास आउट झाले असतील, ते जर आता बघितलं आपण, तर मग तुम्हाला इथे एल-एल-बी पास यावरती सिलेक्ट करायचं आहे. त्यावरती सिलेक्ट केल्याच्यानंतर न्यू बटन इथे तुम्हाला दिसत आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला ही जी खालती इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती तुम्हाला प्रॉपरली तिथे अपलोड करायची आहे, प्लस मेन्शन करायचं आहे. कसं करायचं ते सांगतच आहे. सो न्यू बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर सेव्ह एंड कंटिन्यू या बटनवरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर नॉर्मली अशी विंडो इंटरफेस तुम्हाला येईल. एक्झामिनेशन पास हो, एल-एल-बी पास आहे. वेदर एल-एल-बी फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. सो याच्यामध्ये लिहिलेलं आहे, की वेदर एल-एल-बी फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी येस या नो असेल, तर इथे येस सिलेक्ट करा. वेदर कंप्लीटेड एल-एल-बी फ्रॉम अदर दॅन युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. सो अदर दॅन मुंबई युनिव्हर्सिटी असेल, तर इथे तुम्ही मेन्शन करू शकता. त्या युनिव्हर्सिटीचं नाव टाकू शकता. इयर ऑफ पासिंग जर बघितलं तुम्ही, तर त्या विद्यार्थी कोणत्या इयरमध्ये पास झालं 2024 आहे. 2024 यामध्ये सिलेक्ट केलेलं आहे. पर्सेंटेज किती आहे त्या विद्यार्थ्याला तर 70% आहेत आणि प्लीज अपलोड द मार्कशीट म्हणजे आय हॅव अपलोड एल-एल-बी पास मार्कशीट हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर मग क्रिएट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मग तुम्हाला जे काही अपलोड मार्कशीट आहे ते तुम्हाला दिसेल म्हणजे तुम्ही हे मेन्शन केलेलं आहे एल-एल-बी पास. त्यानंतर वेदर युनिव्हर्सिटी मुंबई आहात का? ते येस. इयर ऑफ पासिंग इथे तुम्ही लिहिलेलं आहे. पर्सेंटेज इथे आहे आणि इथे सिलेक्ट फाइल म्हणून येईल. तिथे तुम्हाला मार्कशीट हे अपलोड करायचे आहेत. 1 to 6 सेमिस्टरचं जे असेल तर पूर्ण मेन्शन करू शकता तुम्ही. ओके. जे काही एकाच सिंगल पी-डी-एफमध्ये फॉर्मॅटमध्ये बनवा आणि ते सिंगल पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये इथे मेन्शन करून अपलोड करून टाका तुम्ही. आणि सेव्ह या बटनवरती तुम्हाला मग क्लिक करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं समजा 6 सेमिस्टरचं एक्झामिनेशन दिली असेल आणि रिझल्ट पेंडिंग असेल किंवा अजून दिलीच नसेल, तर अशा विद्यार्थी अपीयर म्हणून करू शकतात. पण ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी रिझल्ट लागलेला आहे, असे विद्यार्थी एकत्र रिझल्ट तुम्ही एकत्र कंबाईन करा एका पी-डी-एफमध्ये आणि ह्यामध्ये फाईलमध्ये सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर नेक्स्ट जो तुमचा टॅब असेल, तो तुमचा असणार आहे डॉक्युमेंट्स डिटेल. कारण की क्वालिफिकेशन डिटेल्स आता आपण ही फिलअप केलेली आहे. पर्सनल डिटेल्स इथे बघा टिक मार्क येत आहे. याचा अर्थ ती फिलअप झालेली आहे. इम्पोर्टंट डिक्लरेशन हे पण टिक आहे. सो या तिन्ही आपल्या ज्या टॅब आहेत, ते टॅब कंप्लीट झालेले आहेत. सो आता डॉक्युमेंट डिटेल्समध्ये फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटोची साईज सुद्धा दिलेली आहे. मॅक्सिमम साईज लेस दॅन 1 एमबी जी-पी-जी फॉर्मॅट. ओके. जी-पी-जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लेस दॅन 1 एमबीमध्ये फोटोग्राफ पाहिजे.
तो यामध्ये फाईलमध्ये अपलोड करायचा आहे. सिग्नेचर बघितलं आपण तर लेस दॅन 1 MB आणि यामध्ये रिझोल्यूशन दिलेलं आहे 140 पिक्सेल इंटू 60 पिक्सेल. यामध्ये सिलेक्ट फाईलला क्लिक करायचं आहे आणि तुमची जी सिग्नेचर असेल ती अपलोड करायची आहे आणि आधार कार्डची कॉपी हे सुद्धा अपलोड करायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट जो तुमचा टॅब असेल 5th नंबर सेंटर एरिया. आता सेंटर एरियामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुम्ही सेंटरला जाऊ शकता एक्झामिनेशनसाठी ते सेंटर तुम्हाला चूज करायचं आहे. ठाणेमध्ये जाऊ शकता का? तर ठाणे सिलेक्ट करा. मुंबईचे काही सेंटर असतील ते सिलेक्ट करा. सध्या मला आता कल्याणमध्ये मी सिलेक्ट करू शकतो. कल्याणमध्येच मला पाहिजे तर कल्याण सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तो झाल्याच्या नंतर मग डिक्लेरेशन बाय कॅन्डिडेट हा 6 तुमचा ऑप्शन असणार आहे, जो की इथे लिहिलेला आहे 6 डिक्लेरेशन बाय द कॅन्डिडेट. यामध्ये तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करत आहात, जे तुम्ही मार्कशीट अपलोड करत आहात, ते सर्व प्रॉपर आहेत का? हे तुम्हाला यामध्ये विचारलं जातं. सो इथे टिक मार्क करायचे आहेत तुम्हाला. ते टिक मार्क तुम्ही एकदा रिझोल्यूशन जे काही आहे ते तुम्ही रीड आउट करा. बट हे नॉर्मल आहे, जे की आपल्याला टिक मार्क करावे लागणार आहेत आणि सेव्ह अँड कंटिन्यूमध्ये या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट जो आपला असणार आहे पेमेंट डिटेल्स. सो इथे तुम्हाला पेमेंट डिटेलची पूर्ण ऑप्शन येईल आणि इनिशियल पेमेंट जनरल कॅटेगरीचा स्टुडंट आहे म्हणून ₹850 तुम्हाला पे करावे लागतील. इनिशियल पेमेंट यावरती क्लिक करायचं. जे काही तुम्हाला पेमेंट करायचं आहे, तो पेमेंट केल्याच्या नंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि ते पेमेंट आयडी वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसून येतील. तुम्ही पेमेंट केल्याच्या नंतर मग लास्ट जो आपला ऑप्शन असेल या स्टेपचा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड. म्हणजे जो तुम्ही हे फिलअप केलेले आहात, एवढ्या स्टेप आपण फिलअप केलेल्या आहात, तर जो लास्टचा जो आपल्याला असणार आहे ॲप्लिकेशन फॉर्म तो आपल्याला डाउनलोड करायचा आहे आणि तो स्वतः आपल्या इकडे स्टोअर करून ठेवायचा आहे. जेव्हा ॲडमिशन असेल, त्यावेळी ते डॉक्युमेंट्स आपल्याला प्रॉपरली लागत असतात. ओके. सो ते ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला डाउनलोड करून स्वतः आपल्याकडे ठेवायचं आहे आणि ते झाल्याच्या नंतर परत एकदा तुम्ही डॅशबोर्ड जो इथे लिहिलेला आहे, त्यावरती एकदा टिक केल्याच्या नंतर डॅशबोर्ड तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल आणि जो तुम्ही आता ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, तुम्ही फॉर्म फिलअप करत होता, ती डेट तुम्हाला दिसेल, जी डेट असेल. ॲप्लिकेशन स्टेटस नवीन आहे, कारण की नवीनच तुम्ही करत आहात आणि पेमेंट डिटेल्समध्ये इथे पूर्ण स्टेप कंप्लीट येईल. कंप्लीट आल्याच्या नंतर तुम्ही समजायचं की आपली ही प्रोसेस यामध्ये कंप्लीट झालेला आहे. ॲडमिट कार्ड जर बघितलं तर इथे लिहिलेलं आहे. तर जेव्हा ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे असतील, जेव्हा येतील तेव्हा मी त्याबाबत तुम्हाला इन्फॉर्मेशन हे नक्की देईन. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे LLM CETचं 2025चं. कशा पद्धतीने करायचं त्याची पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ जर समजली असेल किंवा आवडलं असेल जे काही मी तुम्हाला सांगत आहे, तर नक्की या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता, हाईप सुद्धा करू शकता आणि तुमचे जे विद्यार्थी असतील किंवा तुमचे फ्रेंड्स असतील किंवा कलीग्स असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती पडेल, की LLM CETचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे, त्याची इन्फॉर्मेशन आज आपण दिलेली आहे. थँक सो मच.